यळकोट यळकोट जय मल्हार अशा जयघोषात जेजुरीत खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण केली जात असतानाच अचानक आगीचा भडका उडाला आणि एकच गोंधळ झाला। जेजुरी नगर परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट जेजुरी गाठत पायरीजवळ भंडाऱ्याची उधळण सुरू केली। मात्र त्याच वेळी आगीचा अचानक भडका उडाला आणि त्यात 2 नवनिर्वाचित नगरसेवकांसह तब्बल 16 जण भाजले। काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती। नक्की त्याच्या खोलात जावे लागेल आणि बघायला लागेल की ती नक्की घटना कोणत्या कारणामुळे घडली। परंतु ती जर खराब भंडार किंवा डुप्लिकेट भंडारामुळे घडली असेल तर ती अतिशय चिंताजनक बाब आहे। आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वीच अन्न व नागरी प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली होती की हा भेसळयुक्त भंडारा बनवण्याचे कारखाने कुठे आहेत ते शोधा, जेजुरीमध्ये येणारा अवैध भंडारा थांबवा। हा भडका उडण्यासाठी भंडाऱ्यातली भेसळ कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं। 8 महिन्यांपूर्वी मार्तंडदेव संस्थानाचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप केला होता आणि त्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदनही दिलं होतं। मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। आमच्या तत्कालीन विश्वस्त मंडळाने अन्न व औषध भेसळ प्रशासन औंध कार्यालय येथे तक्रार दाखल केलेली होती की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई करा। त्यांचा अभिप्राय प्राप्त झालेला होता। त्यावेळेस तो देवस्थान कार्यालयामध्ये आहे। ग्रामस्थ खांदेकरी मानकरी मंडळाची सुद्धा वारंवार जत्रा यात्रा उत्सवांच्या नियोजनाच्या बैठकीमध्ये मागणी होत होती की भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाई व्हावी। जेजुरीचा खंडेराया महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। मोठ्या भक्तिभावानं महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येनं भाविक जेजुरीत येत असतात। कित्येक गोण्या भरून भंडारा इथं आणण्यात येतो। मात्र हा भंडारा नक्की कुठून येतो हे निश्चित नाही। व्यापारी यावर बोलायला तयार नाहीत। ही दुर्घटना जर भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे झाली असेल तर त्यावर तातडीनं कारवाई व्हायलाच हवी। मंगेश कचरे, सान टीव्ही न्यूज, जेजुरी।